Hello everyone, myself Mr. Beraikar Pranav, lecturer, Department of Electrical Engineering, विद्यावर्धिनी Institute of Technology, पाल गारगोटी. तर आपण लास्ट 4 लेक्चर्सपासून इलेक्ट्रिकल मटेरियल्स अँड वायरिंग प्रॅक्टिसेसमधलं पहिलं युनिट वायरिंग कंपोनंट्स, टूल्स अँड सेफ्टी डिव्हायसेस हे स्टार्ट केलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण बऱ्यापैकी पहिल्यांदा रूल्स वगैरे बघितले सेफ्टीबद्दलचे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स. आणि त्याच्यानंतर आपण टूल्स बघायला सुरू केले. आणि ह्या टूल्समध्ये ॲलन स्क्रूड्रायव्हर हा मे बी लास्टचा टूल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितला होता. ॲलन की त्याला म्हणतो. आणि इथून पुढचे टूल जे आहेत तर ते आपण काय करूयात आता बघूयात. ओके, तर सगळ्यात पहिला टूल आहे तो आहे लाईन टेस्टर, की ज्याला आपण टेस्टर म्हणतो नॉर्मली भाषेमध्ये. ओके, तर इथं जर बघितलं तुम्ही तर तुमच्या असं लक्षात येईल की याचा यूज काय आहे. तर इट इज यूज टू चेक बोथ AC अँड DC व्होल्टेजेस अँड करंट अँड टू टेस्ट फेज लाईव्ह ऑर पॉझिटिव्ह वायर कंडक्टर्स. आता हा टेस्टरचा घरामध्ये यूज काय असतो हे मोस्ट ऑफ लोकांना माहीत आहे, बरोबर आहे. तर आपण काय करतो बघा, की समजा जर आपल्यासमोर जर एखादं 2 वायर्स असतील तर त्यामधली कुठली वायर लाईव्ह आहे किंवा कुठली वायर फेज आहे किंवा कुठली वायर करंट कॅरिंग आहे, म्हणजे त्याच्यामधनं काय होत आहे, करंट फ्लो होत आहे, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण ह्या लाईन टेस्टरचा यूज करतो. लाईन टेस्टरचा यूज कसा करतो बघा. तर काय असते, तर इथं दिसतंय तुम्हाला, वेट तुम्हाला मी हे करून दाखवतो. ठीक आहे, तर ही जी काय असते, ही जी गोष्ट असते तर हे काय असते, तुमचं ब्लेड असते किंवा त्याची टीप असते, बरोबर आहे ना. आता इथं त्यांनी दिलं आहे की हे सगळं कशाचं असते, मेटॅलिकचं तयार केलेलं असते, बरोबर आहे. त्याच्या पाठीमागे बघितला तर इथं काय असतो, एक रेजिस्टर असतो खूप मोठा, बरोबर आहे, खूप मोठ्या व्हॅल्यूचा. त्यानंतर पाठीमागे काय असते की याला ही स्प्रिंग कनेक्ट केलेली असते. ठीक आहे, त्यानंतर लाईव्हला जेव्हा तुम्ही कनेक्ट करताय त्यावेळी तुम्हाला काय जातो, तर हा बल्ब जो निऑन बल्ब आहे तर हा काय जातो, ग्लो झालेला तुमच्या लक्षात येतो, बरोबर आहे. आणि सगळ्यात पाठीमागे काय असते, तर ही मेटॅलिक स्ट्रीप असते, बरोबर आहे ना, किंवा तो मेटॅलिक होल्डर असतो. ठीक आहे, तर आता हा मेटॅलिक होल्डरमुळं काय होत असते बघा, तर तो मेटॅलिक होल्डर साधारण या ठिकाणी असतो, बरोबर आहे. आपण म्हणू शकतो, तुम्हाला मी दाखवतो, पॉईंट करतो, हे बघा, हा जो रेड पॉईंट होतो या ठिकाणी तो काय असतो, मेटॅलिक होल्डर असतो, बरोबर आहे. आता आपण एखाद्या जर कंडक्टरला कनेक्ट करायचं झालं तर ते कसं करणार आहे, तर तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तर समजा हा असा कंडक्टर आहे, बरोबर आहे. तर याच्यासाठी आपण काय करणार आहे की मेटॅलिक हा टेस्टर जो आहे ते टेस्टरची टीप जी आहे ती काय करणार आहे, याला कनेक्ट करणार आहे, बरोबर आहे. आता याला टीप कनेक्ट केल्यानंतर काय होतं आहे की जर हा लाईव्ह कंडक्टर असेल किंवा जर हा काय असेल फेज, हा जो फेज आहे हा जर लाईव्ह असेल, ठीक आहे, याच्यामधनं जर करंट फ्लो होत असेल, ठीक आहे, तर ह्याच्यामधनं जर करंट फ्लो होत असेल तर तुमचा हा निऑन बल्ब जो आहे वरती दिलेला तर तो काय होतो, ग्लो होतो. आणि जर याच्यामधनं करंट फ्लो होत नसेल तर तो निऑन बल्ब काय होत नाही, ग्लो होत नाही. अशा प्रकारे ह्या लाईन टेस्टरचं काय असतं, एक साधारण वर्क असतं, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय असतो बघा, की जेव्हा आपल्याला हा लाईन टेस्ट करायचा असतो त्यावेळी बरोबर इथं जो त्याचा होल्डर आहे म्हणा किंवा हे जो मेटॅलिक म्हणून इथं जो पार्ट दिला आहे तो कुठं असतो, इथं ॲक्च्युअलमध्ये असतो. तर त्या ठिकाणी आपला बॉडी पार्ट टच व्हायला लागतो, नाहीतर हा बल्ब काय होत नाही, ग्लो होत नाही. थोडक्यात याचं कन्स्ट्रक्शन कसं असते बघा, की आपल्या ह्युमन बॉडीमधनं ठराविक अमाऊंट ऑफ करंटच काय होऊ शकतो, फ्लो होत असतो. आणि तो जर ग्राउंड थ्रू जर गेला म्हणजे आपलं जर सर्किट कंप्लीट झालं तर हा बल्ब काय होणार असतो, ग्लो होणार असतो, बरोबर आहे ना. आता हे सर्किट कंप्लीट करायचं काम कोण करत असतं, तर आपली बॉडी करत असते. म्हणून ह्याच्या पाठीमागे आपल्याला मोस्टली काय करावं लागतं, बोट लावावं लागतं. जर बोट आपण लावलं नाही किंवा आपला बॉडी पार्ट जर टच झाला नाही तर लाईव्ह वायरसुद्धा आपल्याला काय होत नाही, ग्लो होत नाही. लक्षात आलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्यासाठी आपला हा काय होतो, लाईन टेस्टर काय होतो, यूज होतो. ठीक आहे, त्यानंतर हा झाला लाईन टेस्टरबद्दल. मोस्टली आपल्याला लाईन टेस्टर माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर सगळ्यांनी लाईन टेस्टर घ्यायचा आहे. टपारिया म्हणून कंपनीचा लाईन टेस्टर मिळतो, आपल्याला त्याचा उपयोग होतो. 50-55 रुपये असेल तर सगळ्यांनी तो मोस्टली घेऊन ठेवा. ओके, तर नेक्स्ट जो आहे तो आहे टेस्ट लॅम्प. ठीक आहे, आता टेस्ट लॅम्पचा उपयोग काय आहे तो बघूया. डायग्राम ती नंतर एक्सप्लेन करेन मी. तर डायग्रामचा याचा उपयोग काय बघा लॅम्पचा. इट इज यूज टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ पीस ऑफ इक्विपमेंट अंडर टेस्ट. आणि सेकंड काय म्हटलं, अ टेस्ट लॅम्प इज यूज टू चेक द प्रेझेन्स ऑफ व्होल्टेज ऑन कंडक्टर. ठीक आहे, आता याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याचा जो यूज आहे ते म्हणजे पहिलं,
आता पहिला यूज म्हणजे काय, तर तुम्हाला मी एक छोटंसं सर्किट ड्रॉ करून दाखवतो. तर समजा ही अशी इथं एक फेज आहे, ही फेज आहे, हा काय आहे, न्यूट्रल आहे. तर बल्ब जर आपल्याला लावायचा असेल किंवा इथनं जर सर्किट कंप्लीट करायचं, आपण कसं करतो, हा इथं असं बल्ब कनेक्ट करतो, हे तसं पुढून घेतो आणि हे इकडे येऊन न्यूट्रलला कनेक्ट करतो. आणि जेव्हा आपण स्विच ऑन करू तेव्हा हा बल्ब काय होतो, असा ग्लो होतो. ठीक आहे. तर टेस्ट लॅम्पचं सर्किट कसं असतं हे एकदा सर्किट तुम्ही लक्षात घेऊन घ्या, किंवा हे ॲक्च्युअलीमध्ये वहीवरती ड्रॉ केला तरी बरं होईल. ठीक आहे. तर हे झालं काय की टेस्ट लॅम्प, रेग्युलर लॅम्प आपला कसा असतो. आता ह्याच्यामधनं नक्की टेस्ट लॅम्प कसा तयार करतात ते तुम्हाला मी सांगतो. टेस्ट लॅम्प नक्की कसा तयार करतात. ठीक आहे. तर ही फेज आहे, हे काय आहे, न्यूट्रल आहे. ठीक आहे. आता काय केलं बघा, मगासारखंच आपण कनेक्शन केले, पण इथं काय विषय आहे बघा की हा जो मधला पॉईंट आहे, तर आपण इथं काय केले बघा, कुठल्याही प्रकारचं कनेक्शन दिलेलं नाही. म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये जर आपण आपला बल्ब ऑन केला किंवा स्विच ऑन केला तर काय होणार नाही की आपला बल्ब काय होणार नाही, ग्लो होणार नाही. बरोबर आहे का. तर ह्या मधल्या ठिकाणी जी हिरवा तुम्हाला हा जो ॲरो दिसतोय, बरोबर आहे, तर या ठिकाणी काय आहे, तुमचं डिस्कनेक्शन झालेलं आहे. बरोबर आहे ना. या ठिकाणी काय झालेलं आहे, डिस्कनेक्शन झालेलं आहे. मग अशा वेळी काय होणार नाही की तुमच्याकडनं बल्ब काय होणार नाही, ग्लो होणार नाही. बरोबर आहे. मग अशाच प्रकारचं कनेक्शन ह्या टेस्ट लॅम्पमध्ये केलेलं असतं. ते कसं केलेलं असतं, तर या फेजमध्ये ह्या दोन वायर्स अशा बाहेर काढलेल्या असतात. ठीक आहे. आता ह्या बल्ब कधी ग्लो होईल, जेव्हा काय होईल की ह्या दोन वायर्स एकमेकाला काय होतील, कनेक्ट होतील. बरोबर आहे ना. मग हे दोन प्रोब आपण काय करायचे आहेत, जे सर्किट इथं म्हटलं आहे बघा, इट इज यूज टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ पीस ऑफ इक्विपमेंट अंडर टेस्ट. मग जिथं आपल्याला टेस्ट करायचं आहे त्या ठिकाणी आपण ह्या दोन वायर्स काय करायच्या, कनेक्ट करायच्या. बरोबर आहे. ह्या सर्किट तर एक लक्षात आलं कसं असते, तुम्ही लक्षात पहिल्यांदा घ्या. ठीक आहे. लक्षात हे सर्किट एकदा अजून एक ड्रॉ करा, मग तुम्हाला मी परत सगळं सांगतो. ठीक आहे. आता ह्या दोन प्रोब ज्या आहेत त्या आपण काय केलेल्या आहेत, हे बघा, ह्या दोन प्रोब आपण काय केलेल्या आहेत, त्या मगाच्या बल्बपासून अशा घेतलेल्या आहेत. ठीक आहे. असा बल्ब पुढं आहे, इकडून फेजकडून आले आणि इकडं खाली न्यूट्रलला गेले. तर समजा असा एक पीस कंडक्टरचा आहे, तर मी काय करणार, हा समजा मला चेक करायचा आहे किंवा हे वायरचा पीस आहे, हा मध्ये ब्रेक आहे का किंवा काय झालं हे जर मला चेक करायचं असेल, मी एक प्रोब इथं कनेक्ट करणार, दुसरी प्रोब इथं कनेक्ट करणार. समजा हा जर अनब्रेकेबल असेल किंवा म्हणजे कट झालेला नसेल तर काय होणार बघा, करंट इकडून असा येणार आणि इकडून येऊन हे तुमचा बल्ब काय होणार, असा ग्लो होणार. समजा ही वायरमध्ये जर कुठं कट असेल तर काय होणार बघा, करंट असा इकडून येणार, इथं मध्ये येणार आणि इथं असं मध्ये ब्लॉक होणार, हा करंट पुढे जाणार नाही, मग बल्ब काय करणार नाही, ग्लो करणार नाही. ठीक आहे. तर याला काय म्हणायचं की हे सर्किट कसं असतं, ॲक्च्युली आपण प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही याल तेव्हा बघू किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर याला काय म्हणायचं, टेस्ट सर्किट लॅम्प किंवा टेस्ट लॅम्प. हे झालं सर्किट. आता याचा उपयोग बघा, तर याचा उपयोग काय म्हटलं, इट इज यूज टू डिटरमाइन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन अ पीस ऑफ इक्विपमेंट अंडर टेस्ट. ठीक आहे. आता हे टेस्ट करताना वेगवेगळे रिडिंग्ज असतात. ठीक आहे. तर जर लॅम्प अजिबातच ग्लो होत नसेल, म्हणजे मग असं मी म्हटलं की लॅम्प ग्लो होतो किंवा ग्लो होत नाही, समजा जर लॅम्प ग्लो होत नसेल तर याचा अर्थ काय बघा की वेट, आपलं डिस्कनेक्ट झालं. तर याचा अर्थ काय होतो बघा, जर लॅम्प ग्लोज होत नसेल तर याचा अर्थ काय होतो की ते कसं सर्किट कसं आहे, ओपन सर्किट आहे, म्हणजे कुठं तर कट झालेला आहे. मग असं मी म्हटलं जर कट झालेला असेल तर लॅम्प लागणार नाही. समजा डिम लागत असेल, म्हणजे बारीक लागत असेल, तर काय झालेलं आहे बघा की एखाद्या मोठ्या सर्किटमध्ये काय आहे, शॉर्ट सर्किट झालेलं आहे. म्हणजे समजा अशी एखादी कॉईल आहे, ठीक आहे, आणि या कॉईल अशा दोन कॉईल्स आहेत किंवा अजून एखादी कॉईल आहे अशी, आणि याच्यामध्ये काय झालेलं असेल, असं शॉर्ट सर्किट झालेलं असेल, जी व्हायची गरज नाही आहे पण तरीसुद्धा झालेलं आहे. आणि त्यावेळी जर आपण ते टेस्ट करत असतो तर आपल्याला तो बल्ब कसा ग्लो होणार आहे, डिम ग्लो होणार आहे.
आणि जर व्यवस्थित रेग्युलर इंटेन्सिटीनं जर ग्लो होत असेल ब्राईटली, तर त्याचा अर्थ काय की तुमचं सर्किट कसं आहे, ओके आहे. तर याला काय म्हणायचं, टेस्ट लॅम्प म्हणायचं. ओके, बघा हे टेस्ट लॅम्प. त्यानंतर मी काय करतो की ग्रुपमध्ये अजून लेक्चरसुद्धा लिंकसुद्धा शेअर करतो, ज्याच्यामध्ये हे टेस्ट लॅम्पचा ॲक्च्युअल यूजसुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती दिलेला असेल. ठीक आहे, तर याला म्हणायचं टेस्ट लॅम्प. पेपरला विचारलं तरी असं सर्किट काढायचं आणि या 2-3 गोष्टी लिहायच्या. नंतरचं आहे क्रिम्पिंग टूल. ठीक आहे, आता क्रिम्पिंग टूलचा उपयोग काय असतो तो तुम्हाला मी सांगतो. की सगळ्यात पहिल्यांदा बघून घ्या क्रिम्पिंग टूल कशाला म्हणायचं. तर ही जी गोष्ट दिसते याला काय म्हणायचं, क्रिम्पिंग टूल. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत याला काय म्हणायचं, LUGS, लग्ज. ह्याला काय म्हणायचं, लग्ज म्हणायचं किंवा लग म्हणायचं. ठीक आहे, आता हे लग ह्या वायरवरती प्रेस करायसाठी या क्रिम्पिंग टूलचा यूज करतात. कसा करतात तर तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, तर समजा एखादी ही अशी वायर आहे. ठीक आहे, आता ह्या वायरला काय करायचं आहे, तर इथं एखादा तुमचा सर्किट बोर्ड आहे म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे आणि त्याच्यावरती काय आहे, आपण नटबोल्टनं कनेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, नटबोल्टनं कनेक्शन दिल्यानंतर ही वायर तर आपण ह्या नटबोल्टला अशी गुंडळू शकत नाही, बरोबर आहे ना. टेम्पररी गोष्टीसाठी आपण गुंडळू शकतो, पण परमनंट गोष्टीसाठी तर गुंडळू शकत नाही. मग अशा वेळी काय करणार, तर आपल्याला हे असं लग असणं किंवा असं हे होल असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय होतात बघा, असे छोटे छोटे लग्ज मिळतात. मग हे लग्ज काय करायचे, तर ह्या वायरच्या वरती हे लग्ज काय करायचे, इन्सर्ट करायचे. बरोबर आहे, हे असे इन्सर्ट करायचे ह्या वायरच्या वरती. ठीक आहे, आणि वायरच्या इन्सर्ट वरती केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो, साधारणतः हे समजून घ्या. तर ह्या वायरच्या वरती इन्सर्ट करायचं आणि आता हा जो ग्रीन पीस दिसतो, तर या ठिकाणी हा पीस जो आहे तो काय करायचा, ह्या लग प्रेसच्या बरोबर ह्या जॉमध्ये किंवा ह्या जबड्यामध्ये पकडायचा आणि पाठीमागून या हँडलनं काय करायचं, ते प्रेस करायचं. हे प्रेस केल्यानंतर काय होतं की त्या वायरबरोबर हा जो लग आहे तो काय होतो, कनेक्ट होतो. आणि आत्ता हा जो होल आहे किंवा हा जो लग आहे आपण हा कुठल्याही स्क्रूवरती नटबोल्टवरती काय करू शकतो, फिक्स करू शकतो. हे या क्रिम्पिंग टूलचं काम असतं. लक्षात आलं तुमच्या. मी क्रिम्पिंग टूलसाठीचा पण एक व्हिडिओ काय करतो, पोस्ट करतो सेपरेट. ठीक आहे, तर क्रिम्पिंग टूलचा स्टँडर्ड यूज आता काय म्हटलं आहे बघा, इट इज यूज टू कनेक्ट अ कनेक्टर ॲट द एंड ऑफ द केबल अँड द स्ट्रँड्स ऑफ द वायर आर प्लेस्ड इन द मेटल टर्मिनल. बरोबर आहे ना, म्हणजे स्क्रू आहे किंवा नटबोल्टच्या ठिकाणी जर तुम्हाला वायर कनेक्ट करायच्या आहेत तर अशा वेळी आपण वायरच्या पुढं वायरचं इन्सुलेशन काढलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कंडक्टर दिसेल, त्या कंडक्टरवरती योग्य साईजचा हा लग इन्सर्ट केला पाहिजे आणि तो इन्सर्ट केल्यानंतर त्याच्या एंडला ह्या क्रिम्पिंग टूलनं प्रेस केलं पाहिजे. बरोबर आहे ना, प्रेस केल्यानंतर ते टाईट बसेल आणि मग तुम्हाला हे असं प्रकारचं जे होल आहे तर ते तुम्ही नटबोल्टच्या त्या असेंब्लीवरती इन्सर्ट करू शकाल आणि वरनं फिक्स करू शकाल. यासाठी ह्या क्रिम्पिंग टूलचा उपयोग होतो. हे समोर जे दिसतंय हे इलेक्ट्रिकल क्रिम्पिंग टूल आहे. अशाच प्रकारे आपल्याला कम्प्युटर क्रिम्पिंग टूलसुद्धा मिळतं. कम्प्युटरच्या जे छोटे छोटे वायर्स असतात, म्हणजे आपण बघा टेलिफोनच्या कनेक्शनसाठी आपण ते एक प्रकारचं प्रोब इन्सर्ट करतो बघा, टेलिफोनचं कनेक्शन असेल किंवा इंटरनेटची केबल असेल, त्यासाठी सुद्धा ते काय असतात, ते लग्ज इन्सर्ट करायसाठी अशाच प्रकारचे क्रिम्पिंग टूल्स असतात किंवा याला लग प्रेस असं देखील म्हणतात. हे छोट्या साईजचं आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता याचं काय म्हटलं बघा, इट इज क्विक, चीप, ड्युरेबल, रिलायबल अँड डज नॉट रिक्वायर एनी एक्स्ट्रा मटेरियल. हे कसं आहे, एकदम स्वस्त असतं, सोपं असतं, बरेच वेळपर्यंत जातं, रिलायबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, लग सोडून याला दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं मटेरियल यूज करायला लागत नाही. आपल्याला फक्त लग असला, वायर असला, आपण हे डायरेक्टली काय करू शकतो, क्रिम्प करू शकतो. ठीक आहे, पुढचा आहे तो म्हणजे कंटिन्युटी टेस्टर. आता कंटिन्युटी टेस्टर कशासाठी यूज करायचं आहे, इट इज यूज टू इंडिकेट वेदर देअर इज अ कंटिन्युअस पाथ फॉर करंट फ्लो इन अ इलेक्ट्रिकल सर्किट ऑर डिव्हाइस. छोटे छोटे सर्किट्स असतील किंवा रेसिडेन्शियल सर्किट्स असतील, अशामध्ये की एखादं सर्किट आहे ते ब्रेक आहे की कंटिन्युअस आहे, याची कंटिन्युटी बघायसाठी काय केलेला असतो, हा कंटिन्युटी टेस्टर काय करायचा असतो, यूज करायचा असतो. इट इज अलोज टू टेस्ट कंडक्टर विदाउट हॅव्हिंग पॉवर ऑन. बरोबर आहे ना, की कंडक्टर जो आपल्याला टेस्ट करायचा आहे तर तो काय करायचा आहे, त्याची आपल्याला पॉवर ऑन करायची नाही, ऑफ पोझिशनमध्ये ठेवायचा आहे आणि मगच हा कंटिन्युटी टेस्टर काय करायचा आहे, यूज करायचा आहे. इट हॅव इट्स ओन पॉवर सप्लाय. म्हणजे काय की ह्या कंटिन्युटी टेस्टरचा स्वतःचा पॉवर सप्लाय असतो. टर्न ऑफ सप्लाय ऑफ सर्किट बिफोर यूज इट. एखाद्या सर्किटचं जर आपल्याला कंटिन्युटी बघायची असेल तर आपण काय केलं पाहिजे, त्याचं जे प्लग इन आहे ते बंद केलं पाहिजे किंवा त्याचा जो सोर्स आहे तो काय केला पाहिजे, बंद केला पाहिजे. इट इज यूजफुल इन रेसिडेन्शियल इलेक्ट्रिशियन यूज.
घरगुती वापरासाठी किंवा छोट्या छोट्या सर्किटच्या कंटिन्युटी बघण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असं हँडी डिव्हाइस आहे, म्हणजे अगदी छोटंसं डिव्हाइस येतं. आता हे काय असतं ते बघूया. ठीक आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की वेट ठीक आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो, हे बघा. तर हा जो आहे हा याचा टीप आहे एक, हा दुसरा आहे, हा दुसरा टीप आहे. त्याच्यानंतर हे काय केलेलं आहे, एकमेकाला कनेक्ट आहे. तर हे जो निळा पार्ट दिसतोय, तर या निळ्या पार्टमध्ये काय असतात, बॅटरी सेल्स असतात. आणि इथं समोर जे दिसतंय इथं काय असते, एक LED असतो. म्हणजे काय, हे दोन टोकं जेव्हा एकत्र येतील तेव्हा हा LED ग्लो होतो. याचा अर्थ काय की तुमचा करंट काय होतोय, फ्लो होतोय. बरोबर आहे ना. म्हणजेच काय, ह्या दोन टोकांच्या मध्ये एखादा समजा कंडक्टर प्लेस केला, एखादा सर्किटचा पाथ प्लेस केला, तो जर कंटिन्यू असेल तर तुमचं हे सर्किट किंवा हे जे बल्ब आहे हा काय होतो, ग्लो होतो. समजा तो जर पाथ कुठं मध्ये ब्रेक झालेला असेल तर हा पाथ LED आहे किंवा हा निऑन लॅम्प आहे छोटा, तो काय होत नाही, ग्लो होत नाही. तर याला म्हणायचं कंटिन्युटी टेस्टर. हा एकदम हँडी इक्विपमेंट आहे, हे जरी तुम्ही घेतलात तरी आपल्या टूल किटमध्ये तरी हरकत नाही. ठीक आहे, तर हा आहे कंटिन्युटी टेस्टरचा यूज, तुम्ही इंटरनेटवरती बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर हां त्याचं पुढे दिलं आहे, इट इज यूज टू, हे प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज द यूज ऑफ कंटिन्युटी टेस्टर. तर काय म्हटलं बघा, इट इज यूज टू टेस्ट कंटिन्युटी इन इलेक्ट्रिकल कंडक्टर, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर कंटिन्यू आहे की कुठे ब्रेक झाला, हे एक. दुसरं, टू टेस्ट फॉल्टी फ्युजेस, समजा फ्युजेस असतील. बरोबर आहे, आता कुठल्या फ्युजेस, तर आपल्याकडं दोन प्रकारच्या फ्युजेस असतात. दोन म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या फ्युजेस असतात. ज्या आपण घरामध्ये मोस्टली बघतो त्या कुठल्या असतात, तर किटकॅट फ्यूज किंवा सेमी इन्क्लोज टाईप फ्यूज असतात. बरोबर आहे ना. मग ते काय करू शकतो आपण, त्याचा टॉप इन्सर्ट केलेला टॉप बाहेर काढून आतली फ्यूज वायर खराब झाली की नाही हे बघू शकतो. पण काय काय फ्यूज अशा असतात की ज्या क्लोज्ड असतात. क्लोज्ड म्हणजे कसं की त्याचं एक सिलेंडर असतं, मग ते सिलेंडर आपण काय फोडून बघू शकत नाही ना. मग अशा वेळी काय केलं पाहिजे की हा जो कंटिन्युटी टेस्टर आहे याची दोन्ही टोकं पकडायची आणि त्या दोन्ही फ्यूजच्या दोन्ही टोकांना लावायचे. म्हणजे एक मिनटं तुम्हाला मी दाखवतो. तर काय करायचं, समजा ही अशी फ्यूज आहे, लहान आलं तर ही अशी फ्यूज आहे मोठी. ठीक आहे, अशी फ्यूज आहे. तर आता आपण काय करायचं की त्या कंटिन्युटी टेस्टरचं एक टोक इथं लावायचं, एक टोक इथं लावायचं या ठिकाणी. बरोबर आहे, आणि याच्यामध्ये हा असा लॅम्प असणार आहे. ठीक आहे, आता समजा जर जर ही फ्यूज चांगली असेल तर तुमचा लॅम्प काय होईल, असा ग्लो होईल. जर ही फ्यूज खराब झालेली असेल तर तुमचा लॅम्प ग्लो होणार नाही. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, फॉल्टी फ्यूजेस काय करू शकतो, चेक करू शकतो, किंवा फ्यूजेस चेक करू शकतो. ठीक आहे, हे सगळं करताना आपल्याला सप्लाय ऑफ ठेवायचा आहे, हे मात्र काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. ठीक आहे. थर्ड काय म्हटलं आहे, टू टेस्ट फॉर माल फंक्शनिंग स्विचेस. समजा एखादा स्विच आहे घरातला आपण, आणि स्विच काय होतो आहे की माल फंक्शन करतो, म्हणजे खराब झाल्यासारखा वाटतो आहे. मग त्यावेळी आपण काय करू शकतो, स्विच आपण ह्यानं टेस्ट करू शकतो. कसा टेस्ट करू शकतो की सेम ही लाल वायर म्हणजे स्विच आहे असं पकडा ऑफ पोझिशनमधला, आणि त्यालाच आपण काय केलेलं आहे, हे दोन टोकांना दोन कंटिन्युटी टेस्टरचे प्रोब कनेक्ट केले आहेत. ऑफ पोझिशनमध्ये हा बल्ब नक्कीच बंद असणार आहे. जेव्हा ऑन करू तेव्हा हा बल्ब काय झाला पाहिजे, ग्लो झाला पाहिजे. जर ग्लो झाला तर तुमचा स्विच चांगला आहे, जर ग्लो झाला नाही तर तुमचा स्विच काय झालेला आहे, खराब झालेला आहे. अशा प्रकारे आपण स्विचसुद्धा ह्यानं काय करू शकतो, टेस्ट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता आहे ते म्हणजे शेवटचा पॉईंट, टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल वायर्स इन केबल्स. म्हणजे काय ते मी सांगतो. समजा ही अशी केबल आहे. ठीक आहे, अशी काय आहे, केबल आहे. या केबलमध्ये काय आहे, 1 2 3 4 अशा वायर्स आहेत. ठीक आहे, आणि ही केबल इकडून पण अशी काय आहे, इन्क्लोज आहे. आणि हे जे आहे केबल ही खूप मोठी आहे. ह्याची लेंथ कशी आहे, समजा एक खूप जास्त आहे, म्हणजे आपण त्याला काय करू शकत नाही, शोधू शकत नाही. ठीक आहे, मग अशा वेळी आपण काय करू शकतो की ह्याच्यातल्या इंडिव्हिज्युअल केबल्स, म्हणजे समजा हे जे कनेक्शन आहे, हे जे कनेक्शन आहे, समजा इथं मी L1 साईडला दिलं असेल तर मी ह्या साईडला पण हे L1 साईडलाच दिलं पाहिजे. किंवा हे जर मी L4ला दिलं असेल तर मी इकडून पण हे कुठं दिलं पाहिजे, L4ला. पण हे आयडेंटिफाय कसं करणार, तर ते यानं करायचं, म्हणजे त्या कंटिन्युटी टेस्टरचं एक टोक इथं लावायचं, एक टोक इथं लावायचं, इथं कुठंही लावायचं. जेव्हा ते बल्ब ग्लो होईल त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की
की इकडचं टोक आणि इकडचं टोक हे दोन्ही कसं आहे बरोबर आहे. जोपर्यंत तो बल्ब ग्लो होत नाही तोपर्यंत आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की या टोकाची आणि या टोकाची वायर ही कशी आहे सेमच आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो टू आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल वायर्स इन अ केबल. लक्षात आलं. तर अशा प्रकारे या कंटिन्युटी टेस्टरचा उपयोग होतो. ठीक आहे. तुम्ही यूट्यूबवरती याचे बरेच व्हिडिओ बघू शकता, बघितला तरी काही हरकत नाही इथे लक्षात येत नसेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे वायर गेज. ठीक आहे. आता हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला जे दिसतंय बघा इथं जे दिसतंय तर हे काय बघा तुमच्या बॅगमध्ये एक प्रो सर्कल प्रकार असतो. प्रो सर्कल बरोबर आहे ना, प्रो सर्कल. तर त्या प्रो सर्कलसारखाच हे विषय दिसतोय बरोबर आहे. ह्याच्यावरती काय लिहिलं आहे SW वायर गेज. आता SW वायर गेज म्हणजे काय स्टँडर्ड वायर गेज. ठीक आहे. तर मोस्टली वायर गेज याला म्हणतात, पण पेपरला विचारताना याला बऱ्याच वेळा काय कुठला प्रश्न असतो नाव काय असतं SWG म्हणजे काय स्टँडर्ड वायर गेज. असा जरी प्रश्न आला तरी हेच लिहायचं आणि वायर गेज म्हणून जरी प्रश्न आला तरीसुद्धा तुम्ही काय करायचं हेच एक्सप्लेन करायचं. ओके. तर रिझॉल्व. तर काय बघा की मोस्टली काय केलेलं आहे आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे कंडक्टर्स वापरतो. मोस्टली घरामध्ये आपण कॉपर कंडक्टर किंवा ॲल्युमिनियम कंडक्टर्स काय करतो यूज करतो. स्टँडर्ड कंडक्टर्स असतील किंवा फ्लेक्झिबल कंडक्टर्स असतील बरोबर आहे ना. पण त्याच्यासाठी काय केलेलं आहे बघा एक स्टँडर्ड रूल्स अँड रेग्युलेशन्स आपल्याला काय दिलेले आहेत फॉलो करून दिलेले आहेत. कशासाठी की जेणेकरून ज्या गोष्टीसाठी जितक्या साईजची वायर यूज करायची आहे त्या गोष्टीसाठी आपण त्या साईजची वायर काय केली पाहिजे यूज केली पाहिजे. नाहीतर काय होईल एक्सेसिव्ह करंट फ्लो होईल आणि तुमचं इन्सुलेशन डॅमेज होईल आणि जर इन्सुलेशन डॅमेज झालं तर शॉर्ट सर्किटमुळे घरामध्ये आग लागण्याचे चान्सेस आहेत किंवा जे कुठं इन्स्टॉलेशन आहे त्या ठिकाणी आग लागायचे चान्सेस आहेत. मग ते होऊ नये आणि तो स्टँडर्ड म्हणजे आपल्याला समजावा ह्यासाठी हे काय केलेलं असतं स्टँडर्ड वायर गेज यूज केलेलं असतं. आता हे काय यूज करतात तो जी कंडक्टर आहे तर तो कंडक्टर या कुठल्याही होलमध्ये इन्सर्ट करायचा आणि जिथं फिट असेल तो त्याचा स्टँडर्ड वायर गेज नंबर म्हणायचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे काय केलं जातं यूज केलं जातं. आता इथं काय काय दिलं आहे बघूयात. अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट कॅन बी सेफली कॅरीड थ्रू डिफरंट इन्सुलेशन. If these rules are violated, there is a possibility of insulation damage and catch fire. म्हणजे काय की रूल्स अँड रेग्युलेशन्सनुसार ठराविक करंटच्या व्हॅल्यूज ठराविक साईजमधनं फ्लो होतात हे डिफाईन केलेलं आहे. ते जर आपण चेंज करायचं म्हटलं म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जास्त कपॅसिटीची जर वायर लागत असेल आणि त्या ठिकाणी मुद्दाम आपण कमी कपॅसिटीची यूज केली तर तो आपल्याकडचा मूर्खपणा ठरेल आणि त्या ठिकाणी ते इन्सुलेशन खराब होईल आणि आग लागायचे चान्सेस तयार होतील. बरोबर आहे ना. मग अशी गोष्ट आहे म्हणून हे वायर गेज काय करतात यूज करतात. ठीक आहे. आता पुढं काय म्हटलं बघा साईज अलॉंग विथ नंबर्स आर अलॉटेड ॲट द सर्कम्फरन्स ऑफ थिन स्टील शीट. बरोबर आहे ना. आता ह्या थिन स्टीलची शीट आहे याच्यामध्ये काय आहेत वेगवेगळे सर्कम्फरन्सेस दिलेले आहेत म्हणजे हे होल्स दिलेले आहेत. अकॉर्डिंग टू डायमीटर डिफरंट नंबर आर अलॉटेड. आता वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळे नंबर दिले आहेत तुम्हाला दिसत असतील 0पासून 32पर्यंत काय केलेले आहेत नंबर इथं काय केलेले आहेत प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. इथं 0 आहे बघा हा इथं 0 आहे आणि हा इथं काय आहे 32 आहे. इट इज अवेलेबल इन स्टँडर्ड साईज म्हणून याला स्टँडर्ड वायर गेज असं म्हणतात. ॲज द नंबर ऑफ गेज इन्क्रीजेस डायमीटर ऑफ कंडक्टर डिक्रीजेस. आता बघा 1 नंबर कुठं आहे हा इथं आहे, 2 नंबर इथं आहे, 3 इथं, असा 10 नंबर कुठं आहे बघा इथं आहे, 15 नंबर कुठं आहे बघा हा इथं आहे, 25 कुठं आहे बघा हा इथं आहे, 30 कुठं आहे इथं आहे, 32 कुठं आहे इथं आहे. ह्याच्यातनं असं लक्षात येतं आहे की जसा हा SWGचा नंबर इन्क्रीज व्हायला आहे तसा कंडक्टरचा साईज कसा होतो आहे डिक्रीज होतो आहे. हे वाक्य ह्या प्रश्नामध्ये किंवा ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. याचा उल्लेख असलाच पाहिजे. ॲज द नंबर ऑफ गेज इन्क्रीजेस द डायमीटर ऑफ कंडक्टर डिक्रीजेस. लक्षात येते. म्हणजे जितका मोठा गेज नंबर असेल तितका लहान डायमीटर असेल किंवा जितका मोठा डायमीटर असेल तितका लहान गेज नंबर असेल. ठीक आहे. तर हे स्टँडर्ड वायर गेज आहे. ठीक आहे. त्याच्यासाठीचा व्हिडिओसुद्धा मी काय करेन पोस्ट करेन. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा की त्याच्याबद्दल आपण काय मेंटेनन्स बघायचे किंवा काळजी घ्यायची आहे. हँडल इट केअरफुली बिकॉज इट इज व्हेरी थिन. तर हे काय असतं बघा एक छोट्याशा जसं आपलं प्रो सर्कल प्लास्टिकचं एकदम पातळ प्लास्टिकनं तयार केलेलं आहे तसं हे काय असतं की हे स्टीलपासून तयार केलेलं असतं. आपली एक स्टील रुलर असते बघा पट्टी असते बॅगमध्ये त्याच्यापेक्षासुद्धा हाफ साईजच्या थिन शीटपासून हे काय केलेलं असतं
तयार केलं असतं. मग आपण काळजी काय घ्यायची की हे बेंड होता कामा नये किंवा कुठं खराब होता कामा नये, याची आपण काय करायची काळजी घ्यायची. आणि काय बघायचं, प्रोटेक्ट इट फ्रॉम रस्ट, म्हणजे गंजण्यापासून याचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचं, किंवा अशा ठिकाणी ठेवायचं नाही की ज्या ठिकाणी मॉइश्चर कंटेंट खूप जास्त असेल. ठीक आहे. तर हे झालं वायर गेज. आता सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यातला हे आहे तो म्हणजे काय, नाईफ. ठीक आहे. आता ह्या नाईफला एक मिनट. तर ह्या नाईफला अजून काय म्हणतात, तर इलेक्ट्रिशियन्स नाईफ असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. इलेक्ट्रिशियन्स नाईफ असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे काय बघा, हे मेड फ्रॉम कटलरी स्टील किंवा हार्ड स्टीलपासून याचं ब्लेड तयार केलेलं असतं. ठीक आहे. आणि पाठीमा जो असतो तो प्रोटेक्टिव्ह पार्ट असतो किंवा त्याला हँडल म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, इट इज अ इम्पॉर्टंट टूल इन वर्कर्स टूल किट. प्रत्येक वर्करच्या किंवा प्रत्येक इलेक्ट्रिशियनच्या टूल किटमधलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहे. थर्ड काय म्हटलं आहे, इट्स पर्पज टू रिमूव्ह इन्सुलेशन फ्रॉम द वायर्स. आता आपण इन्सुलेशन स्ट्रिपर यूज करतो, की काही जण काय करतात, प्लायर, कॉम्बिनेशन प्लायर इन्सुलेशन कटिंगसाठी यूज करतात, किंवा आपण बघितलं साईड कटिंग प्लायर आपण इन्सुलेशन रिमूव्ह करायसाठी यूज करतो. पण त्याचबरोबरीनं जेव्हा एखाद्या केबलचं कवरिंग काढायचं असतं, किंवा एखादी मोठी वायर असेल, 2 कोअर केबल असेल, बरोबर आहे, 4 कोअर केबल असेल, अशावेळी आपण ते कटर न यूज करता ह्या नाईफचा यूज करतो. म्हणून हा सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहे या टूल किटमधला. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यातलं पॉईंट काय म्हटलं आहे, इट शुड बी टाईप ऑफ फोल्डिंग. म्हणजे काय तर दाखवतो बघा. तर इथं जर बघितलं तुम्ही तर हा एक फोल्डिंग प्रकारचा नाईफ आहे. बरं, याच्यामुळं काय होतं की हा फोल्डिंग नाईफ जो इलेक्ट्रिशियन आहे किंवा जो वर्कर आहे तो आपला खिशामध्ये ठेवू शकतो, पॉकेटमध्ये ठेवू शकतो. एवढा त्याचा उपयोग आहे. म्हणून हे काय, आणि ती ब्लेड तुम्हाला कुठं काम करताना लागू शकणार नाही, म्हणून हे आपण काय करायचं आहे, फोल्डिंग टाईपमध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे आत्तापर्यंत आपण काय बघितले, टूल बघितले. आता नेक्स्ट लेक्चरपासून आपण ॲक्सेसरीज बघणार आहे. ठीक आहे. ॲक्सेसरीज कुठल्या कुठल्या असतात ते. आता याच्यामध्ये समजलं नसेल काय तर मला तुम्ही पर्सनली मेसेज करून विचारू शकता. मोस्टली मी तुम्हाला एक्सप्लेन करायचं काम केलेलं आहे. ठीक आहे. आणि पेपरला जर विचारलं तर आपण हे जे मी समोर स्लाईडमध्ये दिलं आहे हे लिहिलं तरी चालेल. त्याचबरोबर MSBDचे जे मॉडेल आन्सर पेपर्स आहेत मी तुम्हाला शेअर करेन ग्रुपवरती, ते रेफर केला तरी चालेल. ठीक आहे. थँक्यू.